लोकसभा चुनाव 2024 को लेकर 24 कल्याण में चुनाव की सरगर्मी तेज है, जहां लगातार सभी पार्टियां अपने अपने वचन पत्र के माध्यम से दावे और वादे कर रहे हैं। इसी बीच राष्ट्रीय मराठा पार्टी के सक्रिय समाजसेवी, आकर्षक, उच्च शिक्षित, लोकप्रिय 24 कल्याण लोकसभा प्रत्याशी एडवोकेट हिंदूराव पाटिल मैदान में उतरे हैं। उन्होंने जनता का आशीर्वाद लेते हुए कहा कि राजनीति के लिए नहीं बल्कि समाज कल्याण के लिए वोट मांग रहा हूं। उन्होंने केंद्र और राज्य सरकार को निशाना साधते हुए विकास और न्याय की बात कही है। लोकसभा 24 कल्याण की जनता से अपील करते हुए चुनाव चिन्ह रबर स्टैंप पर बटन दबाकर प्रचंड बहुमत से विजयी बनाने की अपील किए हैं। या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एवढ्यासाठीच उतरलो, जे काय हालचाल चाललेली आहे या राज्यामध्ये ती भयंकर अतिशय गंभीर आहे। सर्वसामान्य माणसांना अगदी जीवन फार जगणं जीवन एक व्यतीत करणं वगैरे सगळं फार कठीण झालेलं आहे। सर्वसामान्य माणसाला कुठल्याही प्रकारचा कसलाही न्याय मिळत नाही। कुठेही गेले तर अगदी सगळ्यांचं प्रेशर असतं, पॉलिटिकल प्रेशर असतं। सर्वसामान्य माणसाला कुठेही असं उभा पण करून घेतलं जात नाही कुठल्याही डिपार्टमेंटला, आणि त्याच्या मूलभूत हक्कावरती कम्प्लिटली संपूर्ण सगळी गदा आणलेली आहे। आणि जर याच्यामध्ये जर बदल नाही झाला तर एक दिवस असा येईल की परत इलेक्शन यानंतर कधी होणारच नाही, असं अगदी 100% वाटतं। त्यासाठी कुठेतरी उलथापालथ झाली पाहिजे आणि अगदी तळागाळातल्या सर्व लोकांना अगदी व्यवस्थित न्याय भेटला पाहिजे, या दृष्टिकोनातून मी या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे। आणि राष्ट्रीय मराठा पार्टीने मला तिकीट दिलेलं आहे। राष्ट्रीय मराठा पार्टीतर्फे मी ॲडव्होकेट हिंदूराव दादू पाटील या इलेक्शनमध्ये उतरलेलो आहे। यावेळेला आमच्या विकासाचा मुद्दा म्हणजे ज्या आता स्त्री आणि बाल अत्याचार वगैरे घडतात, त्यांचे खून वगैरे होतात, त्यांच्यावरती भयंकर अन्याय केले जातात, अशांचा ताबडतोबीन जे कोण आरोपी असतील त्या आरोपांच्यावरती फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी। तसेच हे जे काय आहेत घडलेले गुन्हे वगैरे हे ताबडतोबीन अगदी 6 महिन्याच्या आतमध्ये निकालात काढण्यात यावे। याच्यासाठी स्पेशल जलद गती न्यायालय बनवण्यात यावीत, हे सर्व करणार। त्यानंतर ज्या लोकांना घर नाही, जे बेघर आहेत अशा लोकांना अगदी पूर्ण फ्रीमध्ये घर मिळणार। शेतकऱ्यांची जी काही कर्ज असतील ते सगळे कर्ज काढून कम्प्लिटली माफ करणार। त्यांचा 7/12 एकदम कोरा राहील। त्या बाबतीत अगदी मी 100% 200% गॅरंटी देतो, अगदी त्या बाबतीत काय नाही। आणि परत दुसरी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचा जो काय माल असेल त्याला अगदी योग्य बाजारभाव मिळेल। त्याशिवाय त्यांचं जे काही शेतीसाठी वीज कनेक्शन वगैरे वापरलं जातं त्यासाठी त्यांना फ्री लाईट मिळेल आणि लोकांना 200 युनिटपर्यंत संपूर्ण रेसिडेन्स पण फ्री होईल, पाणी फ्री होईल। नंतर रेल्वे अगदी मिनिटाला चालतील, जेणेकरून आता जे आपण बघतो या म्हणजे अगदी दगदगीच्या जीवनामध्ये मुंबई म्हणजे घड्याळावरती चालणारी हे सिटी आहे। त्याच्यामध्ये 1 मिनिट जरी लेट झालं तरी ट्रेन लेट होते, मग तिथं पुढे अर्धा तासभर पण वेळ जातो आणि कितीतरी ट्रेनमधून पडून अपघात होतात। तर या बाबतीत अगदी ट्रेन मिनिटाला सोडली जाईल, जेणेकरून त्यांचा प्रवास व्यवस्थित आणि सुखी होईल। संविधानावरती अगदी गदा आणण्याचं चाललेलं आहे। हे जर आता BJP पार्टी जर निवडून आली आणि परत जर असं काही घडलं तर सगळं कॉन्स्टिट्यूशन ते चेंज करतील आणि त्याच्यासाठी काय लागेल ते उलटे पालटे करू शकतील जर त्यांची मेजॉरिटी झाली तर। कारण कायदा हा कधी बनतो, कायदा हा लोकसभेमध्ये मान्यता दिल्यानंतर मग त्याचं कायद्यात रूपांतर होतं। विधानसभा लोकसभामध्ये मंजूर होऊन आल्यानंतर कायदा बनतो। तर त्यांचं जर सरकार राहिलं तर ते कुठलाही कायदा अगदी फंडामेंटल राईट्सवरती पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्या गदा आणतील। कॉन्स्टिट्यूशन 21 प्रमाण आता जे काय आपल्याला राईट्स वगैरे दिले आहेत त्याच्यावरती पण संपूर्ण सगळे ते गदा आणू शकतात। तसेच आता ज्या शेतकऱ्यांचे आत्महत्या केलेल्या आहेत त्यांच्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एखाद्याला सरकारी नोकरी देईल, त्याशिवाय त्यांना 50-50 लाख रुपये अगदी प्रत्येकी मिळतील। आतापर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या का केल्या तर या BJP सरकारने जे काही सगळे उद्योगधंदे केलेत म्हणजे उलटे सुलटे काय पलट केले त्या संदर्भामध्ये जर बघायला गेले तर हे सरकारच कारणीभूत आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्यासाठी। वेळच्या वेळेला जर त्यांना व्यवस्थित सगळं बियाणे मिळाले असते, फॅसिलिटीज मिळाले असते तर ते कशाला आत्महत्या करतील। एक वेळ अशी होती की
ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपला भारत हा अगदी शेतीप्रधान देश म्हणून गणला जातो. तर शेतकऱ्यांनी जर पिकवलं तरच आपण लोक जगणार, नाही तर काय जगणार. मुंबईमध्ये आपण काय शेती करू शकतो थोडंच. या शेतकऱ्यांच्या जीवावरती आपलं सगळं जीवन म्हणजे जगणं मरणं अवलंबून आहे. असं असताना देखील आपण त्या लोकांच्यावरती अन्याय करतो. त्यांना बियाणं आपण फ्री दिले पाहिजे. त्याशिवाय त्यांना जे काही शेतीसाठी लागेल ते लाईट, पंप, बीम याच्यावरती पण त्यांना सबसिडी दिली पाहिजे. बऱ्याचशाच फॅसिलिटी त्यांना द्यायला हरकत नाही, कारण त्यांच्या जीवावरती आपण जगतो. शेतकऱ्यांनी जर उद्या पीक पिकवलंच नाही तर आपण काय खाणार. पैसा तरी आपण किती पण आपल्याकडे असले कोट्यावधी रुपये, तर आपण नोटा तरी खाऊ शकणार नाही. याच्यासाठी शेतकरी हा सगळ्यात मोठा घटक आहे. त्याच्यासाठी आपण अगदी लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या काय आत्महत्या होतात त्या आत्महत्या का होतात त्याचं कारण सोडून त्या कशा रोखल्या जातील याच्यावरती पर्याय नेमला गेला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसेच आता जे शिक्षण मिळतं त्या शिक्षणामध्ये जे आपले गोरगरीब मुलं आहेत किंवा अगदी मराठ्यांचे म्हणा किंवा इतर जातीमधले म्हणा, तर त्या लोकांना कुठेही चान्स मिळत नाही. अगदी 99% जरी आपण मार्क काढले तरी आपण पाठीमागे राहतो. तर याच्यासाठी आपल्याला आरक्षण हे महत्त्वाचा मुद्दा आहे. आरक्षण जेवढं मॅक्झिमम आपल्याला मिळवता येईल त्याच्यासाठी आपण लढा देऊ. आरक्षण हे कसल्याही परिस्थितीत आपण मिळवून देणार. या सरकारला जर द्यायची इच्छा असते तर आतापर्यंत त्यांनी कायदा करून स्पेशल म्हणजे त्याच्यामध्ये अनाउन्समेंट करून त्यांनी देऊ शकले असते, पण ते त्यांना द्यायचं नाही आहे. आणि हे मराठ्यांचं चाललेले जे काय आहे ते सगळं मोडकळीस काढायचा हा त्यांचा विचार आहे. तसंच सैन्य दलामध्ये जे आपले सैनिक आहेत त्या सैनिकांचे जे त्याच्यामध्ये हे अपघाती निधन होतं त्याच्यामध्ये जे काय असेल ते शेतकऱ्यांच्या घरच्या लोकांना कम्प्लिटली नोकरीमध्ये घेतलं पाहिजे व 1-1 करोड रुपये त्यांना दिले पाहिजेत. आणि शाळा ज्या आहेत त्या शाळेमधल्या प्राथमिक शाळेपासून ते उच्च माध्यमिक त्याशिवाय कम्प्लिटली तुमचं उच्च पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण वगैरे हे सगळं फ्री झालं पाहिजे. तो मुलगा असो किंवा मुलगी असो त्याला कुठल्याही प्रकारचे फी लागता कामा नये. तसेच ऑलरेडी जे काय शाळा चालवतात त्यांना सगळं 100% अनुदान दिलं पाहिजे. कारण बऱ्याच ठिकाणी शाळांची अशी दयनीय अवस्था आहे की त्यांना अनुदान नसल्यामुळं अगदी शाळा चालवणं पण मुश्किल होतं. काय ठिकाणी तरी म्हणजे शिक्षकांचे पगार केले जात नाहीत, कारण याच्यासाठी म्हणजे शाळेमध्ये त्यांना पैसे उपलब्ध होऊ शकत नाहीत. तर त्यांना सरकारनं जर अनुदान 100% दिलं तर ते अगदी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे चालवून व्यवस्थित त्याच्यामध्ये मार्गदर्शन घडेल. आणि शिक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत घटक आहे माणसाला. आणि प्रत्येक कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे मूलभूत घटक असल्यामुळं त्यांना हा सगळा राईट आहे. आणि या राईटखाली त्यांना संपूर्ण शिक्षण हे फ्री मिळालं पाहिजे. अगदी डबल ग्रॅज्युएशनपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट वगैरे काय असेल ते सगळ्या बाबतीत त्यांना फ्री दिलं पाहिजे. आता एखाद्यांचा मुलगा जर गरीबाचा डॉक्टर बनायचं झाले तर त्यांना आज 1 करोड रुपये मोजावे लागतात. त्याशिवाय कुठेही तो डॉक्टर बनू शकत नाही. गरीब शेतकरी कुठून 1 करोड आणणार. याच्यासाठी आरक्षण फार महत्त्वाचं आहे आणि आरक्षण हे दिलंच पाहिजे. आणि एज्युकेशन सगळं फ्री राहिलं पाहिजे. तसेच आता मेडिकलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मेडिकल फॅसिलिटी फक्त गव्हर्नमेंट असं तोंडावरती पाणी पुसतं की इतकं 5 लाख देऊ, 10 लाख देऊ, अमुक देऊ, तमुक देऊ, काही नाही आहे. हॉस्पिटलमध्ये पेशंट न्यायला तर पहिला 50,000 रुपये डिपॉझिट करा, लाख रुपये डिपॉझिट करा म्हणतात. 20-20 लाख 50-50 लाख बिल झालं तर बॉड्या जरी वर गेल्या असल्या तरी अगदी ऑक्सिजन लावून ते ठेवलं जातात. काय कारण नसताना बिलं वाढवतात आणि शेवटी पैसे दिल्याशिवाय बॉड्या पण सोडत नाहीत. गरीब माणूस 50-50 लाख कुठून आणणार. तरी या लोकांच्यासाठी 50-50 लाखापर्यंत मेडिकल फॅसिलिटी फ्री मिळायला पाहिजे. एज्युकेशन फ्री झालं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आपला देश अगदी क्रांती करू शकेल आणि काय नाही काहीतरी देशामध्ये घडेल. आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत फार मोठं विचार करून अगदी मुद्दे उपस्थित करून त्यांना कसं काय लाईनीवरती आणता येईल, त्यांचं पीक 2-2 वेळा 3-3 वेळा कसं काढता येईल याचा शोध घेऊन अगदी त्यांना रितसर गायडन्स करून त्यांना म्हणजे प्रोत्साहित केलं पाहिजे. तरच आपला शेतीप्रधान देश पुन्हा एकदा होईल आणि सगळीकडे सुख समृद्ध होईल. 1972 साली साधारणतः 250 रुपये सोनं होतं. आता त्याचा भाव 75,000च्या घरात गेलाय. ही जी एवढी महागाई वाढली ती अगदी केवळ या सरकारामुळेच वाढली. पगार आज कितीतरी झाले तरी लोकांना खायला प्यायचं म्हणजे पण मुश्किल होतं. कल्याण 24 मधील मतदारांना माझे एवढंच आव्हान आहे की या मतदारांनी अगदी जाणून बुजून विचार करून म्हणजे अगदी सोचून सर्व मतदार बाहेर पडून मतदान करावं. कारण जर मतदान नाही केलं तर याच्यात काही उलटं सुलटं होऊ शकतं. त्याच्यासाठी अगदी 100% मतदान होईल एवढं मतदारांनी काळजी घ्यावी. आणि मतदान करताना कोणाला मत द्यायचं किंवा काय हा त्यांचा पर्सनल बाब आहे. त्यामुळे त्यांनी विचार करून 50 वेळा 100 वेळा
ठरवावं आणि मतदान करावं, एवढीच माझी इच्छा आहे सगळ्या मतदार बंधू भगिनींना. त्यांना आपण जे काय कल्याण 24 मधून का उभा केलं, आज साहेब निवडून आल्यापासून खासदारची जर परिस्थिती बघितली, जर इथं उल्हासनगर असेल, कल्याण असेल ना, काही भागामध्ये आम्ही सर्व भागामध्ये फिरलो स्वतःहून, तर ती परिस्थिती अशी आहे साहेब तिथवर पोहोचू शकले नाही. मग आम्ही जे वकील साहेबांना जे काही आज 42 वर्ष प्रॅक्टिस करणारे हायकोर्टाचे वकील आम्ही जे काही इथं थांबवलो, त्याचं कारणच हे आहे की आपले वकील साहेब जर निवडून दिले आणि ते दिल्लीला पोहोचले तर 100% इथला विकास होईल. ह्याच्यासाठी आम्ही कल्याण 24 निवडलेला आहे. मी कल्याण जनतेला एकच विनंती करतो हात जोडून की येणाऱ्या 20 तारखेला त्यांचं चिन्ह आहे रबरी स्टॅम्प, आणि त्यांनी येणाऱ्या 20 तारखेला 13 नंबरचं बटन दाबून पाटील साहेबाला निवडून द्यावं. ही परमेश्वर शेषराव देशमुख महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माझ्याकडून एवढी विनंती आहे की हे 100% सक्सेस होणार आहे. म्हणून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आम्ही स्वतः त्यांच्या पाठीशी आहे.